मंडळी नमस्कार. आज आम्ही बोरी अरब येथील श्री काकडे साहेब यांच्या शेतावर आलेलो आहोत, जे 4 वर्षापासून SRT करत आहे. आज आम्ही दिग्रसला कार्यक्रमानिमित्त आले असताना सहज म्हटलं आपले SRT शेतकरी आहे बा, ते यांच्या शेतात आज फिरण्यासाठी आलो. तर तिथे आम्हाला आज मुख्य चांगलं पीक भेटलं, जे आज शेतकऱ्यांना ज्या पिकाची गरज आहे. जसं की आता आपल्याकडे सोयाबीनला पर्याय नाही आणि सोयाबीनसाठी शेतकरी खूप आता उद्ध्वस्त झाले सोयाबीनमुळे. आणि त्यातल्या त्यात आज आम्ही इथे आलो तेव्हा आज आम्हाला इथं चिया पीक पाहायला मिळालं. चिया पीक बद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता आहे आणि चिया पीक काय आहे, कसं आहे, याच्याबद्दल आज आपण श्री काकडे साहेबांनाच विचारू की चिया पिकाबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्यावं, की जेणेकरून आपल्या SRT शेतकऱ्याला काकडे साहेब नमस्कार. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आणि आम्हाला या चिया पिकाबद्दल थोडं सांगा. मी सुभाष काकडे बोरी अरब, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर 9422868870. या चियाविषयी म्हणजे कसं, आता मी चिया फक्त ऐकला होता आणि नंतर मग मी वाशिम जिल्ह्यात 2-3 ठिकाणी जाऊन मी पहिले पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्याचा मी कसं एकदम हात नाही टाकला. मागच्या वर्षी पाहून घेतलं. साधारण लोकांना पर्याय चांगला वाटला मला हा पिकाचा, इतर पिकापैकी. का बाबा कमी खर्चात चांगलं पीक आहे. आणि साधारण त्यांना ते सांगत होते का बाबा 7चा 8चा 6चा 7चा असे ॲव्हरेज येतात. अरे बाप, 6-7चा आहे घेणारे आहे. यावर्षी 7चा वगैरे आला म्हणते लोकांना, त्यांना 7पर्यंत 8पर्यंत गेले काही लोक. पण आपणही आता खर्चाच्या हिशोबाने जर विचार केला तर म्हटलं आपल्याला तीन जर पिकत असन, बरोबर, आपल्या मेहनतीत जर आपण मेहनत केली आणि आपल्याला जर 3 किंवा 4 होत असन आणि खर्च म्हटलं कुठलाच नाही बा या पिकाला, जनावरांची भीती नाही, चोराची भीती नाही, त्याच्यामुळं मग हा एक निवड केली या पिकाची. मग मला सोबती नव्हतं कोणी. मी माझे 4 कास्तकार तयार केले माझ्यासोबत आणि मी स्वतःच त्यांच्यासाठी बियाणं आणलं, त्यांच्यासाठी मशीन आणली, सगळ्याची लागवड मी करून दिली आणि माझी स्वतःची लागवड केली. पण निघताना कसं चांगलं व्यवस्थित निघाला होता हा. पण झालं कसं, 2 किलोच्या जागी मी जर 1.5 किलो पेरला असता तर थोडासा पतला असता, त्याच्यापेक्षा हा थोडा दाट झाला. म्हणजे याची जी बीज आहे संख्या आहे ते 1.5 किलो पाहिजे. 1.5 किलो, एकरी 1.5 किलो कुठल्याही एखाद्या खतात तुम्ही पेरू शकता याला. बरं, 2 झाडातलं आणि 2 लाईनीतलं अंतर हे येतं 1.5 फुटाचं अंतर पाहिजे. एका झाडाचं म्हणजे 2 लाईनचं अंतर. म्हणजे आपण जे SRT वर 4.5चे बेड करतो, तर त्या बेडवर आपण 2 लाईन आरामात घेऊ शकतो. 2 लाईन किंवा 3 लाईन घेऊ शकतो. 3 लाईन आरामात घेऊ शकतो. आता माझ्या लक्षात आलं, हेच जर पीक मी माझं बेडवर घेतलं असतं तेव्हा माहिती नव्हतं. बरोबर. बेडवर घेतलं असतं पाण्याचं नियोजन एकदम 1 नंबर झालं असतं. पाण्याचं नियोजन, याला पाणी किती लागतात? याला कसं आता हा रब्बीचा पेऱ्यात कमी कमी 6 पाणी लागते. बरोबर. गव्हा इतकं सरस सेम बिलकुल गव्हाला जेवढे पाणी लागल तेवढे पाणी यायला पाहिजे. हे फक्त पाण्याचं पीक आहे, बाकी कुठल्याच खताचं पीक नाही. खत नाही. याला आम्ही खत मी कोणतं टाकलंच नाही. खत असंही मी नाहीच्या बरोबरच टाकतो. पण त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही बाबा ते सुपर फॉस्फेट वगैरे टाकू शकता. सुपर फॉस्फेट मध्ये तुम्ही मिसळून पेरू शकता किंवा आमच्याकडे एक मशीन आहे स्पेशल पेरण्याची, तर ते पेरून देतात. ते तसं बिना टाकण्याने पेरून देतात. बिना टाकण्याने पेरल्यामुळे मला खताचा खर्च लागला नाही. खरीपातही हे पीक येते. फक्त तुम्हाला जुलै महिन्यात गेल्यानंतर तुमचं एखादं शिल्लकचं रान असेल, तुम्ही 2 महिने शिल्लक ठेवू शकत, तर तुम्ही ऑगस्ट महिन्यात त्याची म्हणजे लावू शकता. खरीपात सुद्धा हे पीक घेत आहे आणि रब्बीत पण घेत आहे. दोन्ही याच्यात हे पीक घेत आहे. आणि हे खूप चांगलं झालं की आज आम्ही फिराले आणि तुमच्या शेतात आले आणि आम्हाला कारण आता बरेच शेतकऱ्याचं कसं झालं, सोयाबीन बद्दल मत खूप खराब झालं. कारण आता 7-8 वर्ष झाले कंटिन्यू सोयाबीन चाट देत आहे. त्याच्यामुळे आता याचा प्रयोग तुम्ही केला, आम्ही सुद्धा काही प्रमाणात नक्की प्रयोग करू. आणि महत्वाचा विषय, तुम्ही म्हणता याला खत पण लागत नाही आणि औषध पण लागत नाही. तो एक खर्च वाचला. दुसरी गोष्ट, जे जंगली प्राणी आहे त्याचा काही त्रास बिलकुल त्रास नाही याला. तुम्ही मोकळे ढोरं जरी आणून सोडले, तुम्ही आता डवऱ्या तुम्ही जर समजा डवऱ्यासाठी आपण जोडी जर धुतली तर त्याला मुस्की लावायचं काम नाही. अरे बाप, त्याला तोंडही लावत नाही, कोणी जवळही येत नाही. फवारणी कीटकनाशक काहीच नाही, काही गरजच नाही याला. या पिकाला याच्यामध्ये तुम्ही निंदन केलं की निंदन केलं मी. तणनाशक नाही आहे सध्या याला. पूर्व आपण तणनाशक झाडं वाचून असं जर आपण जर आधी पेरण्याच्या आधी जर तेवढा प्रयत्न केला असता तर जमलं असतं. पण ते नंतर या पिकासाठी सध्या तरी तणनाशक उपलब्ध नाही. बरं, त्याचा प्रयोग यंदा मी करणार. तणनाशकाचा प्रयोग यावर्षी मी करणार मंडळी 100%. 1 एकर आपण यावर्षी चिया लावायचा आणि तो तणनाशकावर कसा ऍडजस्ट होते तो यावर्षी आपण ट्रायल. तसं मला एका घाटंजीवाल्याने सांगितलं, त्याला मी बी दिलं घाटंजीवाल्याला. तर त्यांनी एकाच दिवशी गहू आणि चिया लावला. आधी चिया पेरला, नंतर गहू पेरला. गहू पेरल्यानंतर त्या गव्हात चियाचे झाडं खूप निघाले आणि त्यांनी 240 मारलं. एकही झाड
मेलं नाही त्यांचा असा एक अनुभव. म्हणजे 2,4-D एकही झाड गव्हातलं तणनाशक न म्हणजे खराब झालं किंवा झालं मेलं नाही. नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला बोलायला पाहिले, हां. तुम्ही आणखी गेलो नाही. बरं. त्यांचा एक मग निरोप आला मला, तुम्ही एखाद्या कोणत्यात कुठेतरी मारून पहा, पण मी नाही मारला. बरोबर. जर म्हणजे असं असलं तर तो ते एक तो फायदा. सुद्धा प्रयोग आपल्याला करता हो, येईल, करता कारण येईल. आपल्याला ते सवयच आहे आता तणनाशकासंग हो, भांडायची. हो, हो. त्यामुळे यावर्षी 1 एकर नक्की करू. हं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, का तुम्ही हे पीक घेतलं, हे खूप आता आपल्या शेतकऱ्यासाठी चांगलं झालं, का आपल्या SRT वाले जे 4 वर्ष झाली SRT करतात, त्यांनी हा प्रयोग करणं हा खरंच सगळ्यासाठी फायद्याचा आहे. आणि महत्त्वाचं मंडळी लक्षात ठेवा, त्यांनी त्यांचा नंबर पण दिला आहे आणि त्यांना गाव पण सांगितलं. तुम्हाला काही शंका असल्यास नक्कीच त्यांना तुम्ही फोन करू शकता. त्यांचा नंबर दिला आणि जाता जाता मी तुम्हाला माझा पण नंबर देतो. 9767515410. मी सुद्धा यावर्षी 2-3 एकरपर्यंत मध्ये रब्बीमध्ये हा प्रयोग नक्की करणार आहे. खरीपात पण करणार आहे. आपले वैद्य साहेब आहे, ते सुद्धा यावर्षी चिया लावणार आहेत. 2 मिनिटं ते सांगतील का ते केव्हा आणि का म्हणून लावणार ते. यावर्षी माझा चियावरचा म्हणजे कारण वाशिमला मी नोकरीवर होतो पहिले, ते चियाचं पीक पहिले तिथून सुरू झालं आणि माझी बरेचशी त्याच्याकडे चियाचं उत्पन्न घ्या, चिया चांगला आहे म्हणून मी चिया यावर्षी 3 एकर नक्कीच करणार. तर मंडळी, तुम्हाला योग्य जर वाटत असं माहिती, नक्की तुम्ही फोन करा आणि चियाबद्दल तुम्ही चौकशी करू शकता, कारण आता काळाची गरज आहे आणि शेतकरी शेतकऱ्याला मदत करतो, एवढं एक लक्षात ठेवा. नमस्कार. नमस्कार.